चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू आहे त्या चॅप्टरचं नाव काय? वर्क अँड एनर्जी. सर्वात प्रथम वर्क अँड एनर्जी हा चॅप्टर शिकत असताना आपल्याला वेगवेगळे आपण एक्सप्रेशन आपण बघितले. सर्वांचं सगळ्यात अगोदर सारथी कोचिंग क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. आजचा जो न्यू टॉपिक आहे तो आहे कशाबद्दलचा? तर पॉवर बद्दलचा. ठीक आहे, फोर्स म्हणत होतो मी, परंतु त्या ठिकाणी पॉवर त्या आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे. पॉवर म्हणजे काय? शक्ती आपण त्याला म्हणतो. जसं की आपण एनर्जी म्हणजे आपण बघितलं ऊर्जा, आणि त्यावरून आपण कालचा जो टॉपिक शिकलोय त्या टॉपिकचं नाव काय आहे? तर त्याला आपण फ्री फॉल म्हणलं. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? मुक्त पतन. काय म्हणतो त्याला? मुक्त पतन आपण त्याला म्हणतो. आज चर्चा करूया वर्क अँड एनर्जी मधला लास्ट वन पॉइंट. ठीक आहे, तो म्हणजे कोणता? पॉवर. पॉवर संपला म्हणजे आपलं जे काही युनिट आहे तर युनिटला आपण आज पूर्ण विराम देणार आहोत. ठीक आहे, आजपासून म्हणजे आपले जेमतेम आपल्या म्हणजे कालच्या 9 लेक्चर झाले. ठीक आहे, आज आपलं 10 नंबरचं हे लेक्चर चालू आहे. ठीक आहे, 10 नंबरच्या लेक्चरने आपल्या या चॅप्टरचा आपण समारोप करणार आहोत. आज आपलं त्या ठिकाणी हा जो काही चॅप्टर आहे तो एंड होणार आहे. ठीक आहे, लास्ट वन पॉइंट बघतोय त्याचं नाव आहे पॉवर. ठीक आहे, आता पॉवर म्हणजे काय? मराठी अर्थ काय होतो? शक्ती. बरोबर आहे. पण शक्ती आपल्याला त्या ठिकाणी पॉवर म्हणजे शक्ती, परंतु ही शक्ती नेमकी आपल्या फिजिक्स मध्ये कशा प्रकारे वापरतात किंवा नेमकं पॉवर कशाला म्हणायचं हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. मग त्या ठिकाणी ह्याच पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? तर पॉवरचा फॉर्म्युला येतो काय की वर्क अपॉन टाइम. काय फॉर्म्युला आहे? वर्क अपॉन टाइम. जर समजा पॉवर जर आपल्याला दाखवायची असेल तर एखाद्या गोष्टीने केलेलं वर्क किती वेळेमध्ये, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? पॉवर म्हणतो. पॉवर म्हणजे काय? तर समथिंग एखादी ऑब्जेक्ट आहे, समथिंग ऑब्जेक्टने केलेलं वर्क टाइमात, किती टाइमात केलेलं वर्क, एखाद्या वस्तूने किती टाइमात केलेलं जे काही वर्क आहे तर आपण त्या ठिकाणी किती काय म्हणूया? पॉवर म्हणूया. कारण पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम असा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपल्याला नोट करता येतो. असा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी लिहिलाय. बरोबर आहे. नंतर आता बघा की ह्याच पॉवरला आपल्याला लिहिता काही इन शॉर्ट मध्ये पॉवर फॉर पी. ठीक आहे, वर्क फॉर डब्ल्यू आणि टाइम फॉर टी. ठीक आहे, वर्क फॉर डब्ल्यू, टाइम फॉर टी हे आपल्याला अगोदर सुद्धा माहिती होतं. मागच्या चॅप्टर मध्ये आपण याच्याबद्दल त्या ठिकाणी सखोल अशी चर्चा केली. आज आपण त्या ठिकाणी नवीन पॉवर या शब्दापासून काय बघितलं? पी बघितला. ठीक आहे, काय बघितला? पी. म्हणजे पी इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. म्हणजे हा त्या ठिकाणी पॉवरचा फॉर्म्युला तयार झाला. बरोबर आहे. नंतर आता मग हा पॉवरचा फॉर्म्युला आहे, बट ह्या पॉवरच्या फॉर्म्युल्याचं युनिट काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा द युनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंड. दिस इज कॉल्ड वॅट. आता जर समजा द युनिट ऑफ पॉवर इज, आता युनिट ऑफ पॉवर जर आपण बघितलं तर पॉवरचं युनिट त्या ठिकाणी काय येतं? तर जूल पर सेकंड. जूल पर सेकंड असं त्या ठिकाणी हे पॉवरचं युनिट आहे. ठीक आहे, परंतु नंतर जर आपण बघितलं द युनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंड, आणि यालाच आपण काय म्हणता येतं? तर वॅट. काय म्हणता येतं? वॅट. आता तुम्ही म्हणताय वॅट वगैरे काय आहे? तर हे वॅट वगैरे काही नवीन नाहीये. जेव्हा तुम्ही 10 मध्ये जाणार त्या वॅट बद्दल पुन्हा डिटेल तुम्ही शिकणार. बरोबर आहे. ठीक आहे, तर आता हा वॅट काय आहे? तर ह्या वॅट बद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा करूया की वॅट म्हणजे काय. बरोबर आहे. वॅट म्हणजे काय? हा लाईट क्लोज करतो. ठीक आहे, वॅट म्हणजे काय आपल्याला बघायचं. तर वॅट म्हणजे एका सायंटिस्टचं ते नाव आहे. काय? त्या सायंटिस्टचं नाव आहे वॅट. जसं की आपण म्हणतो की तुमचा घरातला लाईट हा किती वॅटचा आहे? 10 वॅटचा, 12 वॅटचा किंवा 8 वॅटचा, 9 वॅटचा. ठीक आहे, असं आपण त्या ठिकाणी आपल्या तुम्ही घरातला लाईट असतो साधारणपणे 10, 11, 12 वॅटची त्या ठिकाणी असतात. बरोबर, याच्या जास्त मोठे आपण घरातली लाईट वापरत नाही. ठीक आहे, हा वॅट म्हणजे युनिट आहे. ते वॅट कसं युनिट तयार होतं ते मी पुढे सांगतो तुम्हाला. बरोबर, फक्त आता इथं काय बघायचं की द युनिट ऑफ पॉवर इज जूल पर सेकंड इज कॉल्ड वॅट. जर समजा जूल पर सेकंड ज्या ठिकाणी येत असेल त्याला तुम्ही काय म्हणणार? वॅट म्हणणार. काय म्हणणार? वॅट. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं सध्या की जूल पर सेकंड ज्या ठिकाणी येईल सोम त्याला आपण काय म्हणतो? बाबड्या वॅट. काय म्हणतो? वॅट म्हणतो. नंतर जर आपण समजून गेलो की 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. जर समजा तुम्हाला एका वॅटची किंमत काढायला सांगायची, किती वॅटची? एका वॅटची किंमत जर तुम्हाला काढायला सांगायची असेल तर एक वॅट बरोबर त्या ठिकाणी काय घ्यायचं आकाश आपल्याला की 1 जूल अपॉन
अपॉन 1 सेकंड. काय घ्यायचंय 1 जूल अपॉन 1 सेकंड असं आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. जेव्हा 1 जूल अपॉन 1 सेकंड आपण घेणार तेव्हा त्या ठिकाणी आपला 1 वॅट तयार होईल. काय होईल 1 वॅट तयार कसा होईल तर त्या ठिकाणी आपल्याला 1 जूल आणि 1 सेकंड घ्यावं लागेल. 1 जूल अपॉन 1 सेकंड जेव्हा आपण घेणार तेव्हा त्या ठिकाणी आपला 1 वॅट तयार होईल. जर समजा तुम्ही याच्यात जर कमी आणि जर घेतलं तर तुमचा 1 वॅट तयार होऊ शकणार नाही. 1 वॅट तयार होण्याकरता तुम्हाला 1 जूल अपॉन 1 सेकंडच घ्यावा लागेल. ठीक आहे. नंतर पॉईंट एक्सप्लेन केलाय काय की बघा पुढे सांगितलं आपला हाऊस पॉवर काय आहे. काय सांगितलंय हाऊस पॉवर. हाऊस पॉवर म्हणजे काय त्याची आपण इथे डेफिनेशन दिलेली आहे. हाऊस पॉवर आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता सॉरी हाऊस पॉवर नाही सॉरी आय एम सॉरी हाऊस पॉवर नाही हॉर्स पॉवर. काय म्हणतात त्याला हॉर्स पॉवर त्याला म्हटलं हाऊस पॉवर नव्हे. ठीक आहे. शब्दामध्ये त्या ठिकाणी विपरीत झाला तो त्या ठिकाणी हाऊस नसून काय हॉर्स आहे. HORS हॉर्स म्हणजे घोडा नाही तर त्या ठिकाणी हॉर्स पॉवर वेगळी आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल HORS हॉर्स म्हणजे घोडा हे घोडा नाही ती फिजिक्स मध्ये वेगळं चालतं. ठीक आहे. मग हॉर्स पॉवर इज इक्वल टू द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट ऑफ यूज टू मेजर पॉवर इज कॉल्ड हॉर्स पॉवर. हॉर्स पॉवर म्हणजे काय की जे इंडस्ट्रियल सेक्टर आहे. इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे काय की जे मोठमोठ्या औद्योगिकरणाचे जे काही क्षेत्र आहे इंडस्ट्रियल रिजन म्हणजे काय की जे औद्योगिकरणाचा जो की त्या ठिकाणी भाग येतो किंवा त्या ठिकाणी मोठमोठे कारखाने येतात कंपन्या येतात तर आपण त्या ठिकाणी इंडस्ट्री म्हणतो. आणि मोस्ट ऑफ दी इंडस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी ह्याच हॉर्स पॉवरचा काय केला जातो यूज केला जातो. आणि म्हणून द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट ऑफ यूज टू मेजर पॉवर इज कॉल्ड हॉर्स पॉवर. म्हणजे बघा जेव्हा इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये जेव्हा आपण पॉवर मोजणार तर ती पॉवर कशामध्ये मोजणार तर त्याच कशामध्ये तर याच्यामध्ये तुम्हाला जी काही पॉवर जी मोजायची ती हॉर्स पॉवर मध्ये त्या ठिकाणी मोजायची. बरोबर. द इंडस्ट्रियल सेक्टर द युनिट ऑफ यूज टू मेजर पॉवर इज कॉल्ड हॉर्स पॉवर. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रियल सेक्टर मध्ये जी काही पॉवर मोजता काय मोजता जे काही पॉवर मोजता मग ती पॉवर म्हणजे काय तर हॉर्स पॉवर. तर काय म्हणतो आपण हॉर्स पॉवर त्या ठिकाणी त्याला म्हटल्या जातं. नंतर मग आता इंडस्ट्रियल सेक्टर करता सांगितलं फक्त लक्षात ठेवा शब्द काय सांगितलाय इंडस्ट्रियल सेक्टर. आणि मग जो काही डोमेस्टिक सेक्टर आहे किंवा त्या ठिकाणी आपल्या घरगुती जी काही वीज आहे किंवा त्या ठिकाणी तेव्हा तुम्ही काय वापरता तर त्याला वेगळं आहे ते पुढे सांगितले. पुढे बघा आता 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. किती वॅट रे 746 वॅट. म्हणजे जर आपल्याला 1 हॉर्स पॉवर जर बनवायचं असेल तर त्या ठिकाणी किती वॅट लागतील 746 वॅट. किती वॅट 746 वॅटचा त्या ठिकाणी किती हॉर्स पॉवर होतो रे 1 हॉर्स पॉवर. ठीक आहे. 1 हॉर्स पॉवरची व्हॅल्यू जर आपण जर बघितली तर ही व्हॅल्यू सायंटिफिकली त्या ठिकाणी तयार केलेली आहे किंवा काढलेली आहे. जर 746 वॅट जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी 1 हॉर्स पॉवरचा लाईट आहे असं आपण समजूया. ठीक आहे. आता आपल्याकडे 12 वॅटचा 13 वॅटचा किंवा 9 वॅटचा 11 वॅटचा असे लाईट असतात. पण जर समजा बायच्या 746 वॅटचा जर आपण लाईट घेतला तर तिला समजून जायचं की 1 हॉर्स पॉवर आपण यूज केलाय. पण एवढा मोठा लाईट नाहीये. आपण ते त्या ठिकाणी वापरतो कुठं एवढी जी काही शक्ती आहे एवढी जी काही पॉवर आहे ही पॉवर वापरत इंडस्ट्रियल रिजनमध्ये कंपन्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखाने असतील मोठमोठे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 746 वॅट म्हणजेच किती 1 हॉर्स पॉवर वापरलं जातं. ठीक आहे. नंतर जर आपण बघितलं द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज अ किलोवॅट आवर. जर आपण जर बघितलं द युनिट ऑफ एनर्जी जी आहे काय द युनिट ऑफ एनर्जी आहे तर ती आपल्या कोणते यूज करता फॉर कमर्शियल यूज करता तर ती किती आहे तर यूज ए किलोवॅट आवर. म्हणजे जे काही कमर्शियल जो काही यूज त्या ठिकाणी असतो कमर्शियल यूज साठी त्या ठिकाणी आपण जी एनर्जी किंवा जी काही पॉवर वापरतो तर ती किती आहे तर किलोवॅट मध्ये वापरतो. कशी वापरतो किलोवॅट आवर. म्हणजे एका तासाला 1 किलोवॅट एका तासाला 2 किलोवॅट एका तासाला 3 किलोवॅट. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी कमर्शियल यूज करता जेव्हा वापरणार तेव्हा त्या ठिकाणी जी काही एनर्जी असणार आहे ती किलोवॅट मध्ये कशामध्ये असणार किलोवॅट मध्ये त्या ठिकाणी असणार. बरोबर आहे. पण जर तुम्हाला हीच एनर्जी त्या ठिकाणी किंवा जी काही इलेक्ट्रिसिटी किंवा जी वापरायची पॉवर जर तुम्हाला ती पॉवर जर तुम्हाला इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये वापरायची असेल तर ती किती असणार मग तर त्या ठिकाणी ती वॅट मध्ये असणार 746 वॅट मध्ये असणार. आणि तेव्हा 746 वॅट मध्ये जर असेल तर त्याला आपण किती हॉर्स पॉवर म्हणतो 1 हॉर्स पॉवर.
येस 2 हॉर्स पॉवर म्हणणार का नाही, तर 1 हॉर्स पॉवर म्हणणार. आणि 2 हॉर्स पॉवर जर म्हणायचं असेल तर याचं दुप्पट करा. ठीक आहे, 746 जितला दुप्पट होईल तिथला म्हणजे 2 हॉर्स पॉवर होऊन जाईल. 1492. येस करेक्ट. किती होईल 1492, 746 चा दुप्पट. किंवा 746 ला मल्टिप्लाय बाय 2 करा तर त्या ठिकाणी, किंवा 746 ऍड 746 करा म्हणजे त्या ठिकाणी 2 हॉर्स पॉवर आपलं भेटून जाईल. बरोबर. येस कळलं का तुम्हाला. आणि मग त्या ठिकाणी आपण दैनंदिन किंवा सॉरी कमर्शियल यूज करता त्या ठिकाणी वापरतो कोणत्या, तर किलो वॅट हवर मध्ये वापरतो. बरोबर. नंतर जर आपण समजून गेलो तर त्या ठिकाणी 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड इज 1 किलो वॅट पॉवर. जर समजा आपण त्या ठिकाणी 1000 जूल वर्क, ठीक आहे, 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड इज 1 किलो वॅट पॉवर. तर आता जर समजा आपल्याकडे जर त्या ठिकाणी किती जूल असतील तर 1000 जूल जर असेल, किती जूल 1000 जूल असेल, 1000 जूल जर असतील तर 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड. जर एका सेकंदामध्ये किती जूल होत असतील रे, 1000 जर जूल होत असेल तर तेव्हा त्या ठिकाणी किती होतात, 1 किलो वॅट पॉवर त्या ठिकाणी तयार होते. 1 किलो वॅट पॉवर तयार होण्यासाठी त्या ठिकाणी किती जूल व्हावे लागतील, 1000 जूल व्हावं लागेल. परंतु 1000 जूल होण्यास 1000 जे काही जूल आहेत तर 1000 जूल हे किती वेळेत होऊ लागतील, फक्त एका सेकंदामध्ये. जर याच्यामध्ये 2 सेकंद जर आले तर त्या ठिकाणी तुमचा आन्सर निघू शकणार नाही, किंवा त्याला तुम्ही 1 किलो वॅट पॉवर म्हणू शकणार नाही. त्याला त्या ठिकाणी टायमर सुद्धा बंधन आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जूलचं सुद्धा आहे. जूल सुद्धा किती पाहिजे, 1000 जूल पाहिजे. आणि त्या ठिकाणी टाइम पिरियड सुद्धा किती आहे, 1 सेकंदच आहे. 1 सेकंद, त्या 1 सेकंदाच्या कालावधीमध्ये 1000 जर जूल होत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला किती म्हणता येईल, की 1 किलो वॅट पॉवर म्हणता येईल. किती म्हणता येईल, 1 किलो वॅट पॉवर. म्हणजेच त्या ठिकाणी किती सेकंद, तर त्या ठिकाणी 1 सेकंद, आणि 1 सेकंदामध्ये किती जूल, तर त्या ठिकाणी 1000 जूल. समजलं का. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कसंही विचारलं तर तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी तेच यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला 1000 जूल बरोबर 1 सेकंड म्हणलं तर तरी तुम्हाला 1 किलो वॅट पॉवर म्हणून सांगता आलं पाहिजे. जर तुम्हाला असं जर विचारलं 1 किलो वॅट पॉवर म्हणजे किती सेकंद आणि किती जूल, तर त्या ठिकाणी तुमचं उत्तर काय पाहिजे, येस 1000 जूल अँड 1 सेकंड. कळालं तुम्हाला, हा पॉइंट क्लिअर झाला. मग आता समजूया 1 किलो वॅट किती, 1 किलो वॅट इज इक्वल टू 1 किलो वॅट मल्टिप्लाय बाय 1 आवर. जर समजा 1 किलो वॅटला आपल्याला असं त्या ठिकाणी लिहिता येतं की 1 किलो वॅट इनटू 1 आवर. बरोबर आहे. हा एच म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मल्टिप्लाय बाय आपण एकच तास घेतला मग 1 आवर केलं. मग जर समजा 1 किलो वॅट म्हणजे किती सांगितले आपण, किती जूल सांगितले रे, तर त्या ठिकाणी 1000 सांगितले. ठीक आहे, 1 किलो म्हणजे किती जूल, तर त्या ठिकाणी 1000 जूल. बरोबर आहे. आणि जो काही डब्ल्यू वॅट म्हणजे तो असाच घेतला मल्टिप्लाय बाय किती केलं, 1 आवर म्हणजे त्या ठिकाणी किती सेकंड रे, तर त्या ठिकाणी 3600 सेकंड. 3600 सेकंड म्हणजे आपल्या भाषेमध्ये 3600 सेकंदाचा त्या ठिकाणी किती आवर होतो रे, 1 तास. 3600 सेकंदाचा किती तास, 1 तास. आणि मग 1 तास जर त्या ठिकाणी होत असेल तर सरळ काय करायचं, 1000 गुणिले 3600 सेकंड. जसा गुणाकार करा, याचा गुणाकार त्या ठिकाणी किती येईल, तर सरळ आहे 36 एका 36 लिहून ठेवा. 1 2 3 4 5 शून्य ठेवून द्या. 1 2 3 4 5. समजलं, 3,60,000 किती होते, 3,60,000. ठीक आहे, 3,60,000 जूल. ठीक आहे, 3,60,000 जूल त्या ठिकाणी त्या किती होतं, सांगताना त्या ठिकाणी 36 लाख. करेक्ट 36 लाख. 5 शून्य बोलताना विपारात झाला तसं करू नका. लक्ष द्यायला तुमच्या बोलायला बघा. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी 3,60,000 म्हणले पण बट तसं नाहीये. काउंटिंग करा. 1 प्लेस वन्स 100 नाही 1 10 वन्स 10 100 10 लाख. किती झाले मग, 36 लाख जूल. 36 लाख जूल. तेव्हा त्या ठिकाणी आपलं किती होईल 36 लाख जूल म्हणजे 1 किलो वॅट. 36 लाख जूल म्हणजे किती, 1 किलो वॅट त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि जर 1 किलो वॅटला आपण आपल्याला जर त्या ठिकाणी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर त्या ठिकाणी हे जे काही झिरो आहेत तर ह्या झिरोला आपण असं लिहू शकतो 1 2 3 4 5 आणि नंतर त्या ठिकाणी किती आहे 1 2 म्हणजे बघा हे पहिलं स्थळ आहे. पहिलं स्थळ, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं स्थळावर त्यानंतर काय दिलेला, पॉईंट दिलेला आहे. बरोबर आहे. मग जर आपल्याला त्या ठिकाणी असं लिहायचं असेल तर मग आपण काय लिहू शकतो 3 पॉईंट इंटू 10 टू द पॉवर 6.
10 रेज टू द पॉवर 6. कारण 6 काय घेतलंय, कारण आपण पॉईंट तिथल्या नंबरला आपण घेतलाय, बरोबर आहे. म्हणजे तिथले स्थान आपण क्रॉस केल्यानंतर काय केलाय, पॉईंट घेतलाय. 1 2 3 4 5 6 स्थान आपण क्रॉस केले, म्हणून त्या ठिकाणी 10 रेज टू पॉवर 6 घेतलाय, बरोबर आहे. 10चा 6वा घातांक जूल अशी त्या ठिकाणी व्हॅल्यू येईल. आणि मग 3.6 गुणिले 10चा 6वा घात जूल म्हणजे किती वॅट, तर 1 किलो वॅट, बरोबर आहे. 1 किलो वॅट हवर, समजलं का. 1 किलो वॅट हवर होण्याच्या करता किती जूल घ्यावं लागतील आपल्याला, 3.6 इंटू 10 रेज टू द पॉवर 6 जूल म्हणजेच किती, 1 किलो वॅट हवर. 1 किलो वॅट हवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10 रेज टू द पॉवर 6 जूल. कळलं का, ठीक आहे. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. किंवा त्या ठिकाणी जर तुम्हाला 3.6 इंटू 10 रेज टू द पॉवर 6 जूल जर म्हटलं तर लगेच तुम्ही तोडून शब्द निघाला पाहिजे 1 किलो वॅट हवर. समजलं का. हवर शब्द घेणं खूप महत्वाचं आहे. हवर घेतला नाही आन्सर चुकलं किंवा तुमचा पॉईंट सांगताना चुकला, ठीक आहे. म्हणून त्या ठिकाणी सेकंड असेल किंवा हवर असेल याच्यावरती त्या ठिकाणी युनिट वरती तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. नंतर त्या ठिकाणी मग आता समोर काय सांगितलंय की इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज इज अ मेजर इन युनिट्स ऑफ अ किलो वॅट हवर. जर समजा आपल्याला जी काही इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज, घरगुती यूज करता किंवा घरगुती वापराकरता आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो तर ती मोस्ट ऑफ कशामध्ये, इज अ मेजर इन अ युनिट्स ऑफ किलो वॅट हवर. कशामध्ये मोजतात, किलो वॅट हवर मध्ये मोजतात. आणि म्हणून 1 किलो वॅट हवर म्हणजे किती, 1 युनिट. समजलं का. 1 किलो वॅट हवर म्हणजे किती युनिट, 1 युनिट त्या ठिकाणी म्हणते. आणि म्हणून म्हणतो की आमच्या मीटरचा 1 युनिट पडला, आमच्या मीटरचा 2 युनिट पडले, म्हणजे 2 युनिट 3 युनिट जेव्हा पडेल तेव्हा त्या ठिकाणी तुमचं किती होईल, तर त्या ठिकाणी मग समजा 2 युनिट जर पडले असेल तर 2 किलो वॅट हवर, बरोबर. 2 युनिट 3 किलो वॅट हवर 3 युनिट. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला काय सांगता येईल की पॉवर तुम्हाला सांगता येईल, ठीक आहे. अशा प्रकारे आपण घरगुती किंवा डोमेस्टिक पर्पज करतो त्या ठिकाणी जेव्हा आपण एनर्जी वापरतो किंवा इलेक्ट्रिसिटी जेव्हा वापरतो तर ती नेमकी वापरल्याच्या नंतर आपल्याला किती युनिट पडले तर हे त्या ठिकाणी कळायला हवं. जेव्हा बिल भरतो, काय भरतो, वीज बिल जेव्हा भरतो तेव्हा त्या ठिकाणी हे महत्त्वाचं असतं की तुमची एनर्जी किंवा एनर्जी म्हणजे तुम्ही जी काही वापरली इलेक्ट्रिसिटी आहे तर ती तुम्ही किती वापरली हे दाखवण्याच्या करता, ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला जर 1 किलो वॅट हवर जर म्हटलं तर त्या ठिकाणी किती युनिट होतात, 1 युनिट त्या ठिकाणी होतो. म्हणजे तुम्हाला 1 किलो वॅट हवर जर तुम्हाला माहित असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे जर त्या ठिकाणी इक्वेशन माहित असेल तर तुम्हाला असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी युनिट काढता येऊ शकतात. मग 10 युनिट 12 युनिट 100 युनिट असं किती युनिट काढू शकता, बरोबर आहे. फक्त तुम्हाला वरचा नंबर त्या ठिकाणी काय करायचा आहे, मग नंतर आपोआप चेंज करायचा आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपला हा जो काही टॉपिक आहे तो त्या ठिकाणी आज एंड झाला, ठीक आहे. आजचा टॉपिक आज त्या ठिकाणी इथंच आपण त्या ठिकाणी संपवतोय. आणि आजच्याने आपला जो युनिट आहे, आपला जो काही चॅप्टर आहे कोणता, वर्क अँड एनर्जी, तो आज त्या ठिकाणी पूर्णपणे संपलेला आहे, ठीक आहे. आपल्या जे काही आपले बघणारे जे काही प्रेक्षक आहेत किंवा जे काही आपल्या चॅनलला व्हिजिट करणारे किंवा आपले जे काही व्हिडिओ बघणारे विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना नक्कीच हा चॅप्टर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे कळाला असेल. जर ह्या चॅप्टरमध्ये काही क्वेरीज तुम्हाला असेल तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करूया, ठीक आहे. आजचा जो झालेला टॉपिक आहे पॉवरचा, याचा तुम्ही त्या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये स्क्रीनशॉट त्या ठिकाणी घ्यायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेलच, ठीक आहे. नंतर तुम्हाला याच्यानंतरचा जो काही चॅप्टर आहे तो चॅप्टर कोणता सुरू करायचा, काय करायचा याबद्दल त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोतच. हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी समजला असेल किंवा त्या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ हाच नाही आपले जे काही सिरीज बनले जे की 10च्या 10 ज्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी विचारू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडिओ बघताना त्या ठिकाणी स्टॉप करत त्या ठिकाणी बघा. एखादा पॉईंट जर तुम्हाला कळला असेल तर तुम्ही परत त्या ठिकाणी बघू शकता. किंवा जर समजा तुम्हाला काही पॉईंटच्या बद्दल जर डायरेक्टली तुम्हाला अडचण जर असेल तर सार्थिक कोचिंग इन्स्टिट्यूट माहोरा या ठिकाणी येऊन आपल्या क्लासमध्ये व्हिजिट देऊ शकता. नक्कीच तुमच्या
तुमचा जो काही पॉईंट आहे तो पॉईंट 100% क्लिअर करून देण्यात येईल. तत्पूर्वी सगळ्यांचं मनपूर्वक असे धन्यवाद. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.